आणि रुपेशजी कोंडे यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर असलपाडा टीमला नेहमीच जे खद्दे समर्थक आहेत, ज्यांचा नेहमी पाठिंबा असतो, कर्जत तालुक्यात कुठेही असलपाडा संघ जाऊ द्या, कार्यसम्राट उपसरपंच विश्वासजी शेंडे यांचा देखील फार मोठा पाठिंबा या क्रिकेट संघाला आहे. ते या व्यासपीठावर आहेत. शेलू टीम आणि भडवल टीम साठी आता कॅश प्राइज आहे. सर्व खेळाडूंसाठी ते महत्वाचा कॅश प्राइज आहे. कार्यसम्राट उपसरपंच विश्वास शेंडे यांच्या वतीने चौकार हॅट्रिक तुम्ही मारली तर 2000, विकेट हॅट्रिक घेतली तर 2000, षटकार हॅट्रिक मारली तर 3000 विश्वास शेंडे यांच्याकडून. आणि सर्व पब्लिक साठी, ऑल पब्लिक साठी आयवा कॅश साठी कॅश प्राइज आहे. एक आयवा कॅश 200 रुपयाचा कॅश प्राइज विश्वासजी शेंडे साहेबांकडून. कदाचित पहिली कॅच माझ्याकडेच येऊ द्या, म्हणजे विश्वास शेंडे साहेबांच्या बाजूलाच ते कॅच प्राइज मी पकडेल. पहिला बॉल शॉट सबीर मालीचा हवेत आहे. कॅचची संधी किंग प्रमोद खारिक. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. फायनलची सुरुवात, मेगा फायनल, चॅम्पियन पद आणि पहिला क्रमांक जिंकण्याचं स्वप्न भडवल B+ टीमचं. या वर्षीच्या सीझन मध्ये स्वर्गीय हरिश्चंद्र मसने 11, जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू, भाकरीचा पाडा मैदानावरती कोल्हारेच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. ती मात्र जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू. आणि आता भास्कर तरे परत एकदा दुसरी फायनल खेळतोय आणि समीर माली ऑन फायर मारलाय षटकार. 2 बॉल 8 झाली फायनल मध्ये शेलू संघाची गाठ. आणि 2 बॉल मध्ये धावा केल्या समीर मालीने 8. विश्वास शेंडे सन्माननीय उपसरपंच साहेबांचं आयवा कॅच साठी, सर्व पब्लिक साठी कॅश प्राइज आहे. एक आयवा कॅच पकडा 200 रुपये. 36 बॉल आहे. 36 बॉल मध्ये 5 बॉल तुमच्याकडे आले तर विश्वास शेंडे साहेबांचे 1000 रुपये तुमच्या नावावर रोख पारितोषिक आहे. आणि षटकार हॅट्रिक 3000, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक प्रत्येकी 2-2000. किती संधी आहे खेळाडूंना फायनल मध्ये बक्षीस कमावण्याची. कार्यसम्राट उपसरपंच विश्वास शेंडे साहेबांचं पारितोषिक. 2 बॉल 8. तिसरा बॉल समीरचा शॉट मागे चाललाय. खेळाडू धावतात. चेंडू चाललाय बाउंड्री पार. भास्कर तरेच्या गोलंदाजीवरती आक्रमण समीर माळीचं. भडवल B+ धावा प्लस करत असताना 3 बॉल मध्ये 12. ना रुकेगा तू ना थकेगा तू, सिर्फ आने वाली गेंद को ठोकेगा तू, हे दाखवत असताना समीर माळी 3 बॉल मध्ये 12. स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने 11, जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू. पहिला पॉवर प्लेचा बॉलर भास्कर तरे, ज्याच्या नावावर मेडन ओव्हर टाकण्याचा देखील रेकॉर्ड आहे. त्या भास्कर तरेवरती आक्रमण चढवलंय ते समीर माळीने. 3 बॉल आणि 12 धावा. भडवल B+. सर्व खेळाडू इथे चीअरअप करतायत की समीर माळीची ही बॅटिंग, योगेश जामगरेची बॅटिंग. आणि आता या मॅच मध्ये फायनल मध्ये देखील तोच धमाका ब्लास्ट वरती ब्लास्ट करतोय आपल्या बॅट मधून तो समीर माळी. भास्कर तरे अनुभवी खेळाडू, फिल्डिंग आता अलर्ट राहण्याच्या सूचना देतोय, कारण समीर माळीला आउट करण्यासाठी जो ट्रॅप त्यांनी रचलाय त्यामध्ये समीर माळीला फसवेल का भास्कर तरे. एका रन साठी ट्राय समोर, 3 स्टंप, डायरेक्ट हिट मिस. 4 बॉल 13. 4 बॉल 13 धावा. भडवल B+. आज भडवल B+ ने 4 मॅचेस जिंकल्या. पहिली मॅन ऑफ द मॅच भडवल B+च्या अनुरागने कमावली. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच उमेश जामघरेने. आणि बॅक टू बॅक क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल 2 महत्वाच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच राकेश पाटीलने कमावली. किंग राकेश पाटील. आणि आता फायनल मध्ये कोण दमदार परफॉर्मन्स करेल. भास्कर तरे शेलू टीम कडून 4 बॉल 13. वेगवान बॉल इंटरेस्टेड होता धावेसाठी. 5 बॉल 13. स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने यांच्या नावाने हा संघ खेळतोय जय कोळंबा माता शेलू. भास्कर तरेने कमबॅक केलं. मागच्या 2 बॉल मध्ये 1च रन दिली आणि 5 बॉल मध्ये 13 धावा त्याने खर्च केलेले आहेत. कार्यसम्राट उपसरपंच असलपाडा ग्रामपंचायतीचे विश्वासजी शेंडे साहेब
कॅश प्राइज षटकार हॅट्रिक 3000, चौकार विकेट हॅट्रिक प्रत्येकी 2-2. आयवा कॅशसाठी आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी प्रत्येकी 200. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. उमेश जामघरे बॅट मधून उत्तुंग असा गगनचुंबी षटकार. ओव्हर पूर्ण केली 19 धावांनी. षटक कंप्लीट. बडबल बी प्लस ची टोटल आहे पहिल्या ओव्हर मध्ये धावा 19. फायनलची मॅच, महान ती मुकाबला. असलपाडा गावाची ट्रॉफी 3 ओव्हरची फायनल आपण खेळतोय. एका ओव्हर मध्ये 19 धावा ठोकलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या बडबल बी प्लसने. या वर्षी बडबल बी प्लस पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी संघर्ष करत होता. अखेरकार ती फायनल त्यांना मिळालेली आहे. आणि आता स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने 11, जय कोळंबा माता शेलू, भास्कर तरेच्या ओव्हर नंतर आलेला आहे तो मात्र प्रभात शेलार. प्रभात शेलार कडे हे षटक आहे. गारपोली संघाला हरवल्यानंतर जय कोळंबा माता शेलू संघ फायनल मध्ये आहे. आणि 1 ओव्हर मध्ये 19 धावा आहे. 1 ओव्हर 19 धावा. आदरणीय अपुराज गायकवाड आणि रुपेश कोंडेदादा यांचं या क्रीडा मंचावरती स्वागत झालं. ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते रुपेश कोंडेदादा, अपुराजी गायकवाड, कार्यसम्राट, उपसरपंच, ज्यांचा नेहमीच आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाड्याला खंबीर साथ, भक्कम पाठिंबा असतो, ते विश्वाजी शेंडे साहेब. आणि ज्यांनी खरं तर ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिलं, आदरणीय युवा उद्योजक संदेश हजारे दादा, विवेक शेंडे साहेब यांचं देखील मनापासून कौतुक. मॅन ऑफ द सिरीजची सायकल करण भगवान धस साहेब यांचे कौतुक. कूलर आम्हाला दिलेले आहेत प्रतीक कराले आणि संकेत कराले, या दोघांचे आभार. आणि शेवटच्या मॅचची दुसरी ओव्हर आता सुरू झालेली आहे. 20 धावा, 1 बॉल 20. फायनलची मॅच आहे. एकतर ट्रॉफी शेलू घेऊन जाईल किंवा बडवल घेऊन जाईल. कोण जिंकेल हे माहिती नाही, पण आता आपल्या टीमच्या नावाप्रमाणे दोनही संघ ताकदीने प्रयत्न करतील, कारण हा शेवटचा 32 संघामध्ये चॅम्पियन ठरणारा सामना. 1 बॉल 20 धावा बडवल बी प्लसच्या. प्रभात शेलार आहे बॉलिंग ट्रॅकवर. शॉट उमेश जामगरेचा ऑफ साइडला, भरपूर धावला खेळाडू रोहन शेलार. कमालीचे प्रयत्न, कमालीचे प्रयत्न. टाळ होऊन जाऊ दे, चौकार, चौकार आहे या ठिकाणी. टाळ होऊन जाऊ दे या प्रयत्नांसाठी. रोहन शेलार शर्थीचे प्रयत्न केले, भरपूर धावला, डायू त्याने मारली, पण चेंडू हातातून निसटला. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 4ही दिवस थंडगार पाण्याचे जार आम्हाला पुरवले ते रुपेश कराळे यांचे मनापासून आभार. रुपेश दादा, थँक्यू सो मच की पाण्याचे 4 दिवस जेवढे लागतील तेवढे जार तुम्ही या स्पर्धेला दिलेत. मनापासून आभार. बेकरे ग्रामस्थांचं मनापासून आभार की असलपाडा ट्रॉफीला असलपाडा ग्रामस्थांना खरी साथ दिली ते बेकरे गावाच्या ग्रामस्थांनी. थँक्यू सो मच. आता रन इथून बघू शकाल 24. उमेश जामगरेचा हेलिकॉप्टर लॉंग ऑनच्या वरून मोठा शॉट. प्रभात शेलारची गोलंदाजी तोडफोड करणारा उमेश जामगरेचा हा सायकल मॅन आहे, ज्याने सर्वाधिक सायकल जिंकलेले आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या. आणि समोरच्या गोलंदाजाच्या सायकलचा टायर पंक्चर करणारा शॉट आहे. प्रभात शेलारवरती षटकार. 3 बॉल 30. 3 बॉल 30. बडवल बी प्लसच्या सूरजला आज बॅटिंग करायची चान्सच दिली नाही या फलंदाजाने. आज तो खुर्चीमध्येच बसलाय, कारण आज उमेश, राकेश आणि समीर या तिघांनीच बॅटिंग केली. 3 बॉल 30 धावा. फायनल मध्ये प्रभात शेलार ओव्हर नंबर 2 मध्ये रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, अपील आणि विकेट. बरोबर LBW च्या स्वरूपात उमेश जामगरे आउट. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील, 2 मॅन ऑफ द मॅच घेणारा हा खेळाडू, अष्टपैलू स्टार खेळाडू आहे कर्जत तालुक्याचा, बडवल गावाचा, आणि तो आता मैदानावरती चाललाय. उमेश जामगरे आउट झाला. प्रभात शेलारने विकेट घेतली. किंग प्रमोद खारीक, स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेळू संघाचा कॅप्टन, ज्याच्या जर्सीवरती नंबर नाहीये शेळू संघाचा, तो कॅप्टन आहे प्रमोद खारीक. आणि त्याने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी संघाला भाकरीचा पाडा मैदानावरती कोल्हारेच्या स्पर्धेमध्ये जिंकून दिली. आता परत एकदा असलपाडाच्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. पण राकेश पाटील उर्फ रॉकी बॅटिंगसाठी उतरलाय.
4 बॉल, धावा आहेत त्या 30. थांबून चालणार नाही. मॅचचा मोमेंटम तोडून चालणार नाही. प्रभात शेलार वर्सेस राकेश पाटील. कट केलाय. 1 रनचा कॉल आहे. वेगवान बघायचा आता. हिट मुन्ना पठाण यांचा थ्रो. रन एकच मिळेल. बॅटर सेफ. मुन्ना पठाण होते त्या ठिकाणी. अनुभवी खेळाडू, 40+ खेळाडू, 40 वर्षापेक्षा जास्त वय झालं. अजूनही ताकद तीच आहे. धोनी रिटायर झाला पण त्यांची जर्सी नंबर मात्र मुन्ना पठाणकडे. 1 रन, धावसंख्या 31. शेवटचा बॉल प्रभात शेलारचा. स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने यांच्या नावाला जपत असताना, जय कोळंबा माता शेलू या नावाला जपत असताना आज फायनल खेळतोय शेळू संघ. प्रभातचा शेवटचा बॉल. लास्ट बॉल. समीर मालीचा शॉट. बडबल B+च्या खात्यात 1 धाव तर ऍड झालेली आहे. दुसरीसाठी किती धावतील? 21 वरतीच थांबतील. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर 32 धावा आहेत बॅटिंग करत असताना भडवल B+ या संघाच्या. 2 ओव्हर 32. चला फिल्डिंग लावून घ्या. सूर्य अस्ताला चाललाय. 5:15 झालेत पण अंधार लवकर होतो आता, त्यामुळे आपण थोडी घाई करा. असलपाडा संघाने, ग्रामस्थ मंडळ असलपाडा, ग्रामस्थ मंडळ बेकरे यांच्या प्रचंड सहकार्याने उभारलेली ही स्पर्धा. 4 दिवस मेहनत भरपूर. संघ 32 आणि आता शेवटचा सामना 31वा. दोन ओव्हर आणि 32. शेवटची ओव्हर. रोहन शेलार आणखीन एक गोलंदाजीमध्ये विकेट घेण्यामध्ये तरबेज असणारा रोहन शेलार. पहिल्या ओव्हर पासून ज्याच्या बॅटिंगने आज धुमाकूल घातलाय फायनल मध्ये तो समीर माली आहे. 6 बॉल मध्ये 15 धावांवरती नॉट आउट आहे समीर माळी. रोहन शेलारचा पहिला बॉल. वेगवान बॉल पण वाईट बॉल. बाहेर निघालाय चेंडू. अतिरिक्त धाव मिळाली. 33 धावा. बडबल B+ या संघाला शेवटच्या बॉल पर्यंत कुठल्याही संघाने आज टक्कर दिली नाही. शेवटच्या मॅच मध्ये तरी ती टक्कर देईल का? स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेलू. आदरणीय मनोहरजी कराळे, कर्जत तालुक्यातील नामवंत गीतकार आणि गायक मनोहरजी कराळे साहेबांचं आगमन. साहेब आपण स्टेजवरती यावं. अत्यंत मानाने आम्ही तुम्हाला सन्मानित करतो. व्यासपीठावरती आपण यावं. गोलंदाज तयार. रोहनचा चेंडू, समीरचा फटका आणि त्यावरती मिळालाय बडवल B+ ला झटका. मनोहरजी कराळे साहेब आले म्हणजे गाण्याचा एक झटका साहेब झालाच पाहिजे आपण या स्टेजवरती, कारण भगवान शेठ कराळे या ठिकाणी आहेत. विश्वाजी शेंडे साहेब सन्माननीय उपसरपंच, अपुराजी गायकवाड, रुपेशजी कोंडे साहेब, मधुकर बुवा कांबेरे या मंचावरती आहेत आणि मनोहरजी कराळे साहेब आलेत म्हणजे एक गाणं तर होणार. प्रेक्षक देखील आपल्या गाण्याचे फॅन आहेत. जिनके दीवाने है हम, वो मनोहर जी कराले. सर आप प्लीज यहाँ पर आ जाइए. देह दिल से आपका स्वागत करते हैं. धावा संख्या 33. 1 बॉल आणि 33. सेमी फायनल मध्ये 1 साइड मॅच झाली. आता फायनल मध्ये कडवी झुंज देतोय स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेलू. 33 धावा आहेत. रोहन शेलार विकेट टेकिंग बॉलर आहे आणि त्याने तो झटका दिलाय. आता पंकज मस्कर आलेत नवीन बॅटर. पंकजच्या बॅटमधून गॅप मोठा आहे. चेंडू चाललाय बाउंड्री पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय पंकज मस्करने चौकार. प्रत्येक येणारा बॅटर बडबल B+ चा बाउंड्री खेचतोय. ताकद आहे फलंदाजीची आणि पंकज मस्करने या चौकाराने स्कोर पोहोचवलाय 37 धावा. 2 बॉल आणि 37. 2 बॉल आणि 37 धावा. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू त्यांच्या विरोधामध्ये भडवल B+ 37 धावा. अजून 4 बॉल बाकी आहेत रोहन शेलारचे. पंकज मस्कर फिल्डिंग दौरा कंप्लीट करतो आणि त्यानंतर फलंदाजी स्टान्स वरती तो उभा आहे. समोर येतो मात्र फलंदाज पंकजच्या विरोधात गोलंदाज रोहन शेलार. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न राकेश पाटील धावला आणि आता पंकज आउट. रन आउट.
3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. अनुरागला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात येत आहे. 3 बॉल अजून बाकी आहेत. धावा आहेत त्या 37. 3 बॉल बाकी आहेत. 37 धावा बडवल बी प्लस टीमच्या. राकेश पाटीलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले. सेमी फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच, क्वार्टर फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच जिंकणारा खेळाडू राकेश पाटील. आणि आता फायनल मध्ये शेवटचे 3 बॉल इथून खेळणार आहे राकेश पाटील. समोर येतो बॉलर रोहन शेलार. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून बॉलिंग करणारा हा गोलंदाज रोहन शेलार. राकेश पाटीलचा उंच शॉट, भरपूर उंच. आता कोण जज करेल आणि कोण कॅच पकडेल? कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप आणि फलंदाज रन आउट की नाही बघायचं आता. कॅच सोडली पण ज्याची विकेट हवी होती तो फलंदाज राकेश पाटील रन आउट. आउट, रन आउटच्या स्वरूपात आउट. एक धाव मिळेल, बॅट्समन आउट. धावा संख्या 38. घाई केली, अनुराग धावला, राकेश पोहोचला नाही. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावा 38. सूरज चाललाय नवीन बॅट्सर. 38 धावा, 2 बॉल बाकी आहेत. स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेलू संघ. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन शेलार. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा दिल्यात रोहन शेलारने. अनुभव, जबाबदारी त्याने घेतली आणि रोहन शेलार लास्ट ओव्हर मध्ये 5वा चेंडू टाकण्यासाठी 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून षटक. सूरज साठी हा चेंडू वेग भरपूर आणि आउट. आणखीन एक फलंदाज, क्लीन बोल्ड. एक बॉल बाकी आहे. अमोल चाललाय नवीन बॅट्समन. एक बॉल आता शिल्लक आहे, फक्त एक बॉल. 5 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या रोहन शेलारने आणि दांडी गुल केली ती बॅटर सूरजची. 6 धावा अवघ्या दिल्यात. म्हणजे जय कोळंबा माता शेळू संघासाठी कमबॅक केलं रोहन शेलारने. एक बॉल आता बाकी आहे. एक बॉल बाकी आहे फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगचा. 38 धावा, 5 विकेट आउट झालेले आहेत. शरीरावरती लागलाय अपील, जोरदार एका धावेचा कॉल आहे. धाव कंप्लीट करण्यासाठी अमोल पोहोचलाय. एक धाव करून 39 ही टोटल लगावली 3 ओव्हर मध्ये आणि 40 धावांचं लक्ष देण्यात आलंय. स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेळू संघाला 40 धावांचं टार्गेट बडवल बी प्लस टीमने दिलेलं आहे. आणि या दरम्यान असलपाडा ट्रॉफी मध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मी परेशजी ठोंबरे यांना विनंती करेल, परेश दादा आपण अपुराजी गायकवाड आणि रुपेशजी कोंडे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करूया की त्यांनी मात्र या क्रीडा स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं. म्हणजे ही स्पर्धा उभारणी करत असताना आम्हाला अनमोल सहकार्याची गरज होती आणि तो अनमोल सहकार्याचा मदतीचा हात देणारे रुपेशजी कोंडे आणि अपुराजी गायकवाड यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. फायनलची मॅच विजेता कोण होईल? 40चं टार्गेट आहे. स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेलू संघ 40चं टार्गेट इथून चेस करण्यासाठी उतरतील. चेंडू द्या फलंदाजांना चेक करतील आणि बडवल बी प्लस चॅम्पियन पद त्यांना जर पटकवायचं तर त्यांना 40 धावा वाचवाव्या लागतील. बेकरे गावाच्या बाजूला असणारं सोंडीचा माळ बेकरेचं क्रीडांगण, आसलपाडाकरांचं नियोजन आणि ही भव्य ट्रॉफी आता शेवटच्या 3 ओव्हर मध्ये 40चं टार्गेट. 7x लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनेलवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. प्रत्येक मॅचला कव्हर अप करण्याचं काम 7x लाईव्ह इव्हेंट या टीमने केलं आणि आदरणीय सर्व आमचे पाहुणे
ज्यांनी या क्रीडा मंचाला हजेरी लावली, या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं, 4 ट्रॉफी आम्हाला ज्यांनी दिलेल्या आहेत, ते आदरणीय भगवानजी जामघरे यांना मी विनंती करेल. बडवल गावचे आदरणीय भगवानजी जामघरे यांना मी विनंती करेल, साहेब आपण स्टेजवरती या. उमेश जामघरे यांचे पिताश्री भगवानजी जामघरे सर, आपण मंचावरती यावं, कारण अशी एकही स्पर्धा नाही जिथे भगवानजी जामघरे साहेबांनी हजेरी लावली नाही. आणि असलपाडा ट्रॉफीमध्ये भगवानजी जामघरे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. अभिमानाची गोष्ट आहे. भगवानजी जामघरे साहेबांचा सुपुत्र योगेश जामघरे, उमेश जामघरे कित्येक सायकल जिंकलेले, म्हणजे एखादी सायकल भगवानजी जामघरे साहेब नक्की ट्राय करत असेल जेव्हा त्यांना कधी वेळ मिळत असेल. खरंच त्यांच्या सुपुत्राने नाव कमावलं बडवल B+ संघाकडून. आणि आता 40चं टार्गेट. चला चला बॅट्समन इथून रेडी व्हा. स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने, जय कोळंबा माता शेलू, सलामीचे बॅट्समन रेडी व्हा. बॉल आतमध्ये असतील चेंडू. तर शेलू संघासाठी कॅश प्राइज आहे. जर जय कोळंबा माता शेळू संघाच्या कुठल्याही बॅटरने 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले तर गणेश तरे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर या ठिकाणी इनिंगला सुरुवात होईल. तत्पूर्वी मी कार्यसम्राट उपसरपंच विश्वाजी शेंडे यांना विनंती करेल की आपण आदरणीय भगवानजी जामघरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भगवानजी जामघरे यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. विश्वाजी शेंडे उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. फायनलची मॅच, 40चं टार्गेट आणि तत्पूर्वी भगवानजी जामघरे साहेबांचं स्वागत. शेलू संघासाठी कॅश प्राइज आहे. जर जय कोळंबा माता शेळू संघाने हा फायनलचा सामना जिंकला तर स्वर्गीय हरिचंद्र नारायण मसने जय कोळंबा माता शेळू संघासाठी किंग प्रमोद खारीक यांच्याकडून नवीन जर्सी मात्र देण्यात येईल. नवीन जर्सी जय कोळंबा माता शेळू संघाला प्रमोद खारीक यांच्या वतीने देण्यात येतील. आणि आजची संध्याकाळची मेजवानी, संध्याकाळची पार्टी जय कोळंबा माता शेळू संघाला गणेश तरे यांच्या वतीने देण्यात येईल. आणि 2 बॅक टू बॅक सिक्सर मारले तर गणेश तरे यांच्याकडून 1000 रोख रक्कम कॅश प्राइज असेल. रोहन शेलार, प्रभात शेलार आणि समोर येतो अनुराग. पहिलाच बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अनुरागने बॉल अडवला. टार्गेट 40 आहे. रोहन शेलार आणि प्रभात शेलार हे दोन्ही भाऊ आता या फायनल मॅचला जिंकून देतील का? 40चं टार्गेट, आपल्या खेळाचं प्रदर्शन आणि या 40च्या आकड्याला पार करावा लागेल जय कोळंबा माता शेळू संघाला. बॉलर्स तयार, हवे ते चेंडू आणि पकडली आहे कॅच. पहिली विकेट. रोहन शेलार आउट. नवीन बॅट्समन भास्कर तरे. 2 बॉल वरती 0 धावा आणि 1 विकेट. रोहन शेलार आउट. अनुराग, नवीन बॅटर भास्कर तरे. अनुरागने 2 बॉल वरती खातही खोलू दिलं नाही रोहन शेलारला. फायनलची मॅच आहे. हा सर्वोच्च सामना असो जो 32 संघांवरती टॉप ठरतो. असा संघ या फायनल मधून मिळेल तो चॅम्पियन असलपाडा ट्रॉफीचा. असलपाडा बेकरे ग्रामस्थ देखील पुढच्या वर्षी लक्षात ठेवतील की मागच्या वर्षी कोणता संघ चॅम्पियन ठरला होता. आणि कर्जत तालुक्यातील सर्व प्रेक्षकांच्या मनावरती देखील त्या संघाचं नक्कीच अधिराज्य असेल. असा चॅम्पियन संघ कोण असेल ते या फायनल मध्ये निश्चित होईल. 16 बॉल 40.
अनुरागचा हा बॉल भास्कर बॅट मधून स्ट्रोक आला मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला बघायचा आता अडवला जाईल का आणि अडवलाय चेंडू. वा गुड फिल्डिंग. भगवानजी जामगरे साहेबांचा सुपुत्र किती धावतोय म्हणजे जेवढी धावपल भगवानजी जामगरे साहेबांची असेल तशीच धावपल त्यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना धावा 3 बॉल मध्ये 2. कारण हा वारसा असतो की जसा बाप तसा बेटा असं म्हणतात. त्यामुळे जर वडीलच इतक्या ताकदीचे असतील तर मुलगाही तेवढीच ताकद लावणार आणि ते दाखवत असताना उमेश जामगरे. 3 बॉल 2. अनुराग समोर भास्कर तरे. फायनलची मॅच आहे. शॉट भारी आहे भास्करच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार आणि आईवा कॅच पकडलेले. नाद करतो काय आणि पकडले कॅच. कौस्तुभ या आपण कौस्तुभ तुम्हाला कॅश प्राइज नक्की असेल. विश्वाजी शेंडे साहेबांकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कमिटीकडून देखील कॅश प्राइज असेल 500 रुपयाचं. कौस्तुभ शेंडेला 700 रुपयाचा कॅश प्राइज आम्ही देऊ. बॉलर तयार. अनुराग भास्कर तरेच्या बॅट मधून कव्हरला तोडीत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये राकेश पाटील. फेक झाली नॉट सेकंड ला. धावा 2. संघाची टोटल धावसंख्या 10. 5 चेंडू 10. एका हातामध्ये कॅच पकडली आमच्या व्हॉलेंटियरने. कौस्तुभ शेंडे या आपण. कॅश प्राइज घेऊन जा. कौस्तुभला आणखी कॅचेस घ्यायचे. त्याला माहिती आहे आधीचे पैसे तर अकाउंट मध्ये क्रेडिट झालेले आहेत. लास्ट बॉल भास्कर तरेच्या बॅट मधून 14 धावा. हा चौकार धावा 14. 12 बॉल 26 धावांची गरज आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने जय कळंबा माता शेळू संघाला 12 बॉल 26. भास्कर तरे संघाला लीड करतोय. 4च बॉल मध्ये त्याने 14 ठोकल्यात. 12 मध्ये आता 26 पाहिजेत. गणेश तरे यांचं कॅश प्राइज 2 बॉल 2 षटकार 1000. सन्माननीय उपसरपंच असलपाडा ग्रामपंचायतीचे विश्वाजी शेंडे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक 3000, चौकार हॅट्रिक 2000, विकेट हॅट्रिक 2000 आणि प्रेक्षकांसाठी आयवा कॅच 200. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. फायनलची मॅच रंगतदार स्थितीमध्ये सामना येईल का. बडबल बी प्लस टीम 12 बॉल मध्ये 26 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. प्रभात सेलरला देखील साथ द्यावी लागेल. भास्कर तरेला. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू या वर्षीची दुसरी फायनल. बडबल बी प्लस तगड्या टीमच्या विरोधात. विषय चॅम्पियन पदाचा आहे. विषय पहिल्या क्रमांकाचा आहे. बॉलर्स तयार. राकेश पाटील समोर प्रभात. पहिला बॉल राकेश पाटीलचा. पहिला वेगवान बॉल डॉट बॉल. 11 बॉल 26. 11 बॉल 26. राकेश पाटीलने ओव्हर हातामध्ये घे. त्याला माहिती की याच ओव्हर मध्ये जय कोळंबा माता शेळू संघाला आपल्याला थांबवता येईल. कारण सामना शेवटच्या ओव्हर मध्ये कसा होईल यापेक्षा मी चान्स घेईल, मी या संघाला रोखेल हे दाखवत असताना त्याने षटक घेतलेले. 11 बॉल 26. दुसरा बॉल राकेश पाटीलचा. बॅक टू बॅक व्हाईट बॉल नाहीये. बॅक टू बॅक डॉट बॉल. असं वाटलं की कदाचित हा बॉल पंचांकडून वाईट येईल की काय, पण डॉट बॉल. 2 बॉल 2 डॉट बॉल. आणि कौस्तुभ शेंडेला आयवा कॅच. आम्ही विश्वाजी शेंडे साहेबांच्या वतीने 200 रुपये कौस्तुभ या स्टेजवर आणि कमिटीच्या वतीने देखील ते कॅश प्राइज आपण देऊ. कौस्तुभ या ते कॅश प्राइज आपण स्वीकारा. 2 डॉट. समोर मारलाय रनआउटची चान्स. राकेशचा थ्रो आणि फलंदाज आउट. बॅट्समन आउट. नऊ चेंडू आता 26 धावा. प्रभात सेलार आउट झाला. आता शोएब. 9 बॉल 26. चॅम्पियन पदापासून अजूनही दोनही संघ दूर आहेत.
असलपाडा ट्रॉफी वरती नाव कोरण्यासाठी अजून 9 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने जय कळंब माता शेळू संघ जर फायनल जिंकतोय तर प्रमोद खारीक यांच्याकडून नवीन टी शर्ट देण्यात येतील. गणेश तरे यांच्याकडून आज संध्याकाळची मेजवानी टीमला देण्यात येईल. आणि राकेश पाटीलचा थ्रो 9 बॉल आता 26. अजूनही हा सामना पकडून ठेवलाय तो भास्कर तरेच्या बॅटिंगने. 9 बॉल 26. बॉलर तयार राकेश पाटील. चांगला बॉल भास्कर तरेला थांबवत असताना डॉट बॉल. 8 बॉल आता 26. या मॅचला जर का कोणता फलंदाज वन साइड जिंकून देऊ शकेल तर तो भास्कर तरे. 8 बॉल आता 26. बॉलर्स राकेश. शॉट आलाय भास्करच्या बॅट मधून ऑन साइडला खेळाडू धावतो समीर. दुसऱ्या रन साठी ट्राय. बघायचं आता काय घडेल. या दरम्यान रेफर केलं. चेक केलं जाईल बघितलं जाईल की फलंदाज आउट आहे की नाही. फलंदाज आउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. थोडा क्लोज डिसिजन आहे त्या कारणास्तव थोडासा विलंब होतोय पण आपण फिल्डिंग पोझिशन मध्ये राहा. आणि या ठिकाणी डिसिजन तिसऱ्या पंचांचा येतोय. एकंदरीत चेक केल्यानंतर फलंदाज आउट. OUT बॅट्समन आउट. 1 रन मिळेल. 7 बॉल 25 ची गरज. 7 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. सात बॉल आणि 25. या बॉल वरती भास्कर तरेच्या बॅट मधून बाउंड्री गरजेची आहे. आणि भास्करच्या बॅट मधून आला हा चौकार. लॉंग लेगला मारलाय चौकार. सामना अजूनही बाकी आहे. 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. ती मात्र टीम स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने 11 जय कोळंबा माता शेलू टीमला 6 बॉल कंपल्सरी 21 करायचे. शेवटच्या 6 बॉल. चॅम्पियन पदाची ट्रॉफी घेऊन मिरवण्याचं स्वप्न. असलपाडा गावामधून विजयाचा जल्लोष, बेकरे गावामधून विजयाचा जल्लोष करत गावाकडे जाण्याचं स्वप्न. आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. सहा बॉल 21. सहा बॉल आणि 21 रनची गरज आहे. पहिला बॉल उमेश जामगर याचा रनआउटची चान्स आणि प्रमोद खारीक आउट. 5 बॉल आता 21. या मॅच मध्ये भास्कर तरेने हा सामना जिवंत ठेवलाय कारण शेलू संघाच्या ज्या 19 धावा झाल्यात एकट्या भास्कर तरेच्या 18 धावा आहेत आणि 5 बॉल मध्ये 21 करायचे.
त्यामुळे भडवल बी प्लसच्या विरोधात वन मॅन आर्मी सारखा बॅटिंग मध्ये लढतोय भास्कर तरे. ती हिम्मत, ती डेअरिंग आणि ती दिलेरी दाखवतोय भास्कर तरे. पण 5 चेंडू आणि उमेश जामघरे या बॉलरच्या विरोधात 21 धावा करायचेत. बिग चॅलेंज, बिग ओव्हर. पहिलाच बॉल 5-21 असताना डॉट बॉल. आता 4 बॉल 21. 4 बॉल 21. उमेश जामघरे भरपूर वेग आहे आणि या गोलंदाजाच्या विरोधात 4 बॉल मध्ये 21. भास्कर तरे हा सामना क्लिअर करेल का? शॉट भास्करच्या बॅट मधून सुपरसॉनिक षटकार. फायनलचा सिक्सर. 3 बॉल 15. 3 बॉल 15. फायनल अजूनही बाकी आहे. हा महामुकाबला रोमांचक करत असताना या सामन्यामध्ये 3 बॉल मध्ये 15 पाहिजेत. भास्कर तरे काय बॅटिंग करतोय आपल्या स्टाईल मध्ये, आपल्या संघासाठी. जय कोळंबा माता शेळू संघासाठी. स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने 11. जय कोळंबा माता शेळू संघासाठी येणाऱ्या 3 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. शेळू संघाची धावसंख्या 25. 24 धावा भास्कर तरेच्या. 99% धावा एकट्या भास्कर तरेच्या. आता 3 बॉल मध्ये 15 करायचेत. हे मैदान जिंकायचंय, चॅम्पियन पद जिंकायचंय. 3 बॉल 15. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय भास्कर तरे, पण उमेश जामघरे, भगवान जामघरे यांचा सुपुत्र आता ह्या 3 बॉल मध्ये 15 धावा वाचविल का? एक गोल्डन बॉल, एक डॉट बॉल हवाय. शॉट आलाय भास्करच्या बॅट मधून, समोर मारलाय. दुसऱ्या रन साठी धावलेत. बघायचं दुसरी रन. आता स्ट्रायकर एंडला फेक. पोहोचलाय भास्कर तरे. 2 बॉल आता 13 रनची गरज आहे. कंपल्सरी 2 बॉल मध्ये 13 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 13 धावांची गरज. दोन बॉल आणि 13. बॅट ब्रश आणि तो गोल्डन बॉल टाकलाय उमेश जामघरेने. एक बॉल. आता जिंकण्याची इच्छा, प्रबळ इच्छा. आता 13 धावसंख्या. त्यामुळे उमेश जामघरेचा हा फॉर्मॅलिटी करणारा चेंडू आणि एपी ट्रॉफी 2026 चा मानकरी ठरलाय. भडवल बी प्लस विजेता चॅम्पियन आहे तो भडवल बी प्लस. अभिनंदन टीम भडवल बी प्लस. आणि स्वर्गीय हरिश्चंद्र नारायण मसने जय कोळंबा माता शेळू संघ 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन टीम. 3रा क्रमांक या स्पर्धेमध्ये अष्टविनायक बेकरे आणि 4था क्रमांक या स्पर्धेमध्ये गारपोली. 4ही विजेत्या टीमने आता स्टेजकडे यावं. लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन प्रणय, आपण आपलं सेटअप येत्या 2-3 मिनिटांमध्ये लावून घ्या आणि लगेच प्राइज सेरेमनी आपण इथे सुरू करणार आहोत. चला आता आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करू. 4ही विजेत्या संघाने